हिवाळ्याच्या सीझनमध्ये लाल भडक असे गाजर आले आणि आपल्याला गाजराचा हलवा बनायचा मोह झाला नाही असं कधी होतच नाही. तर असाच रसरशीत आणि एकदम कलरफुल असा आपण गाजराचा हलवा बघणार आहोत. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. गाजर कोणते वापरायचे, किती प्रमाण घ्यायचं हे सगळं परफेक्ट सांगितले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे लाल अशी गाजर घेतलीत मी. गाजर आणून 2 दिवस झाले होते, त्यामुळे बरेपैकी सुकले होते. तुम्हाला फ्रेश मिळाले तर बेटर. तर गाजर कोणता वापरायचा, असे लाल गाजर आता सीझनमध्ये येतात ते घ्यायचे आणि एकदम कोवळे घ्यायचे. असे मधला जो पिवळट भाग जो असतो ना तो कमी असला पाहिजे, अशा गाजर आपल्याला वापरायचे आहेत. त्यामुळे आपली गाजराची जी चव आहे ना ती अप्रतिम होते. तर पुढचं आणि मागचं जे देठ आहे मी कापून घेते आणि आता आपल्याला याची साल काढून घ्यायचं आहे. जास्त मोठे गाजर वापरलात ना तर काय होतं, जो तुरटपणा असतो त्याच्यामध्ये खूप बऱ्यापैकी तुरटपणा असतो. भलेही ते किसायला आपल्याला सोपे जात असतील, पण जो तुरटपणा आहे तो आपल्या गाजराच्या हलव्यामध्ये मिक्स होतो आणि चव एक वेगळीच होते. जर तुम्ही कवळे असे गाजर घेतलात एकदम, तर त्याचा गोडसरपणा आणि साखरसुद्धा आपल्याला कमी लागणार आहे आणि जे चव आहे ना ती एक नेक्स्ट लेवलची असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश आणि एकदम लाल कोवळे लुसलुशीत असे गाजर घ्यायचे आहेत. तर बरेच जण कुकरमध्ये करतात, हे करतात, पण मी एकदम ट्रेडिशनल पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. ते बघा, आता किसायला मला जवळजवळ 15 मिनिट लागले होते. तर तुम्ही आता ते कुकरमध्ये बनवलात तर किती मॅश करायला किती वेळ लागतो मला खरंच अंदाज नाही आहे. ज्यावेळेस मी बनवेल त्यावेळेस नक्की तुमच्यासोबत तो रिव्ह्यू शेअर करेल. तर किसायला मला इथे 15 मिनिट लागले होते. जर तुमचे फ्रेश गाजर असतील तर कमीत कमी तुम्हाला 10च मिनिट लागतील. 10 मिनिटामध्ये तुमचे गाजर किसून होतात. कुकरमध्ये शिजवा, परत ते कुकर धुवायला टाका. म्हणजे किती सारे कुटाणे करण्यापेक्षा बेस्ट आहे की आपण किसून ट्रेडिशनल पद्धतीने बनवूया. तरी ते छान माझे गाजर किसून झाले होते बघा, मस्त. तर आता एक छान अशी कढई घ्यायची मोठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे तूप टाकते आहे, मोठे चमचे वापरते आहे. तर जे ड्रायफ्रूट्स आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये, तर ते आपल्याला सगळे फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे. तर थोडे थोडे मी ड्रायफ्रूट्स एक एक करून तळून घेते. ड्रायफ्रूट्स बघा तुमच्या आवडीनुसार वापरा. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत नसतील तर नका टाकू, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बऱ्याच जणांना ड्रायफ्रूट्स टाकून आवडतं, तर मी पण टाकते. तर काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिश असं मी ड्रायफ्रूट्स घेतले होते. ते मी छान असे फ्राय करून घेते तुपामध्ये. जास्त आपल्याला लाल करायचे नाही आहेत, एकदम थोडेसे क्रंची झाले की ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. एक एक करून मी सगळे ड्रायफ्रूट्स इथे मी ना सगळे फ्राय करून घेते. तर बदाम छान माझे फ्राय झालेत, तर ते सुद्धा मी काढून घेते. आता पिस्ता टाकते. पिस्तासुद्धा छान, पिस्ता ऑलरेडी आपले भाजलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही आहे पिस्त्याला भाजायला. पटकन काढून घ्यायचे, एखाद मिनिटसुद्धा लागत नाही आहे, पटकन काढून घ्यायचं. तर आता मी टाकते किसमिस. किसमिसचं पण सेम आहे, पटकन फुलून येतात आणि फुलले की आपण ते काढून घ्यायचं. तर माझे किसमिसभर ते छान असे फ्राय करून झाले होते, ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते. तर याच कढईमध्ये थोडंसं तूप ॲड करून ना मी परत एकदा आपल्याला जे कीस आहे ना, तर ते कीस आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. छान खरपूस परतायचं आहे, छान कलर बदलेपर्यंत आपल्याला. आणि तो थोडीशी क्वांटिटी आपली कमी होते, आपण त्याला भाजलं ना तर ती क्वांटिटी छान होते. तर आपल्याला दूध वगैरे सगळं टाकण्याच्या अगोदर छान असं मस्त असं खरपूसपणा त्याला आणायचं आहे. आत्ता छान भाजून घेतलात तर नंतर शिजायला खूप कमी वेळ लागतो, पटकन झटपट होतो आपला गाजराचा हलवा. म्हणून शक्यतो छान असं इथे खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर तूप तुम्हाला हवं असेल तर ॲड करून थोडं थोडं तूप टाकून तुम्ही छान हे भाजून घ्या. अर्धा वाटी मला इथे तूप लागलं असेल, तर एक्झॅक्ट मी सांगते, अर्धा वाटी मी इथे तूप घेतलं होतं. त्यातलं पण एखादा चमचा राहिला असेल, तर खूप कमी तुपामध्ये मी हे बनवते. तर छान असा आपला जो किस आहे ना भाजून झाला आहे बघा, छान असा हलकासा कलर त्याला आलेला आहे. गाजराचा हलवा जो आहे ना,
मेन जे आहे ना आपलं जे शिजवण्याची जी प्रोसेस आहे किंवा भाजण्याची प्रोसेस आहे त्यामध्येच खरं जे गूढ लपलेलं आहे हलव्याचं, तर ते हेच आहे. छान शक्य तेवढं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. छान असं चेंज झाला आहे बघा कलर आणि बऱ्यापैकी आपला किस असा आकसून घेतलेला आहे. म्हणजे खूप कमी, बऱ्यापैकी कमी झालेला आहे आपला किस. तर इथे बघा आता इथं काय करायचं आहे, या स्टेजला आपल्याला 2 वाट्या मी इथे दूध वापरते. तर गाईचं दूध वापरले, तुम्ही फुल क्रीमचं दूध वापरलं तरी चालेल. उलट अजून तुमच्या हलव्याला जे टेक्स्चर येतं, जी चव येते ती छानच येणार आहे जर तुम्ही क्रीमवालं दूध वापरलात तर. तर इथे छान असं मस्त वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी 5 मिनटं वाफवून घेतलं होतं. मस्त असं बऱ्यापैकी दूध आपलं आटलं होतं. तर मी आता काय करणार आहे, खवा 100 ग्राम खवा टाकते. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकता. खव्याने खूप छान चव येते म्हणून मी इथे 100 ग्राम मी खवा किसून टाकते. तुमच्याकडे खवा नसेल तर जी दुधावरची साय असते ना ती टाकली तरी खूप छान चव येते. तर माझ्याकडे खवा होता तर मी 100 ग्राम खवा किसून टाकते आणि मस्त परत एकदा आपल्याला याला छान वाफ काढून घ्यायचे. तर आता आपल्याला छान शिजवायचं आहे, शिजवायची प्रोसेस करायचं आहे आपल्याला. तर जो गाजराचा हलवा आहे ना त्याच्यामध्ये मी थोडेसे केसर टाकते. केसराने छान चव येते आणि कलर पण खूप छान येतो. तर आता इथे आपल्याला छान शिजवून घेतलं ना तर 1 वाटी मी इथे साखर वापरते. तर साखर वितळेपर्यंत मी ते परतून घेते. साखरेने परत काय होतं, याला परत अजून पाणी सुटतं. परत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर गाजराचा हलवा हेच आहे की परत 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 आपल्याला ते शिजवून घ्यायचे. जोपर्यंत त्याचं जे पाणी आहे आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. बरेच जण कुकरमध्ये बनवतात, पण जी चव आपण अशी बनवतो ना ट्रेडिशनल पद्धतीने, ती चव त्या कुकरच्या हलव्याला येत नाही. तर इथे बऱ्यापैकी माझं पाणी आहे, तर अजून मला शिजवायचं आहे. इथे मी थोडेसे वेलची पूड टाकते ओबडधोबड वाटून. तुम्ही सालासकट टाकते मी, तुम्ही पावडर टाकली तरी चालतं. तर परत मी इथे छान असे ड्रायफ्रूट्स टाकते. ड्रायफ्रूट्स टाकून हलवून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स घालून झाले की परत छान त्याला परतून परत एकदा आपल्याला त्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचं पाणी आटत नाही आहे तर तोपर्यंत आपल्याला छान आटवत राहायचे, शिजवत राहायचे. तर यालाच गाजराचा हलवा म्हणतात. बऱ्यापैकी माझं पाणी ते आटलं होतं. तर वरती मी थोडंसं 2 चमचे तूप टाकते. तुपाने काय होतं, छान एक त्याला चकाकी येते आणि छान असा दाणेदार होतो. तर मस्त असा माझा गाजराचा हलवा तयार आहे. तर पाणी बघा, अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे. जर तुम्ही पाणी ठेवलात तर गाजराचा हलवा एकीकडे आणि पाणी एकीकडे होतं. त्यामुळे आपल्याला छान असं ते शिजवून घ्यायचं आहे. मस्त असा छान ज्युसी असा आपला गाजराचा हलवा तयार होता. तर चला आपण सर्व करूया. मस्त असा गाजराचा आपला हलवा किंवा बाऊलमध्ये घेते. बघा, उद्या मार्गशीर्षचा गुरुवार आहे, त्यासाठी तुम्ही जर प्रसादाचं काही विचार करत असेल तर नक्की हा गाजराचा हलवा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. रेसिपी थोडीही आवडली असेल तर नक्की लाईक करा. चलो बाय.